साठी असणारी करंट अफेअर्सची व्हिडिओ सिरीज जी आहे त्यामधला आजचा आपला 8वा व्हिडिओ असून या व्हिडिओ पासून आपण डिसेंबर महिन्यातले महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित एमसीक्यू डिस्कस करणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, हे एमसीक्यू पाहत असताना त्यांच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बीपीएड सीईटी 2026 साठी असणारी लाईव्ह बॅच 1 जानेवारी पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू झाली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. सोबतच रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातात. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. लेक बिवा दॅट वॉज रिसेंटली सीन इन अ न्यूज इज लोकेटेड इन विच कंट्री? अलीकडेच बातम्यामध्ये चर्चेत असलेले बिवा सरोवर कोणत्या देशात आहे? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत: जपान, रशिया, इराण आणि इस्रायल. तर विद्यार्थी मित्रांनो, बिवा सरोवर हे जपानमधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर असून ते होन्शू बेटावरील शिगा प्रांतामध्ये आहे. येथे 10,000हून अधिक जुनी मातीची भांडी सापडल्यामुळे ते बातम्यामध्ये होते. हे सरोवर 1993 पासून रामसर करारा अंतर्गत संरक्षित आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जपान. सो लेक बिवा इज अ जापान्स लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक लोकेटेड इन शिगा प्रीफेक्चर ऑन होन्शू. It was in news due to discovery of over 10,000-year-old pottery and Ramsar Convention site since 1993. So the correct answer will be option A, Japan. पुढचा प्रश्न आहे, what is the name of fourth ship of Nilgiri class Project 17A delivered to the Indian Navy in November 2025? नोव्हेंबर 2025 मध्ये भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या निलगिरी वर्ग प्रकल्प 17A मधील चौथ्या जहाजाचे नाव काय आहे? इथे तुम्हाला ऑप्शन्स दिलेत: INS निलगिरी, INS शिवालिक, INS तारागिरी आणि INS कावेरी. तर विद्यार्थी मित्रांनो, INS तारागिरी हे प्रकल्प 17A अंतर्गत निलगिरी वर्गातील चौथे जहाज आहे. हे जहाज नोव्हेंबर 2025 मध्ये मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने भारतीय नौदलाला दिले. हे अत्याधुनिक स्टेल्थ युद्धनौका निर्मितीत भारताच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, INS तारागिरी. सो INS तारागिरी इज द फोर्थ Nilgiri class ship under Project 17A delivered in November 2025 by Mazgaon Dock, Mumbai. It reflects India's self-reliance in advanced stealth warship construction. So the correct answer will be option C, INS तारागिरी. पुढचा प्रश्न आहे, एलोरा केव्स दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज इज लोकेटेड इन विच स्टेट? अलीकडेच बातम्यामध्ये चर्चेत असलेल्या एलोरा वेरूळ लेणी कोणत्या राज्यात आहेत? ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि केरळ. एलोरा म्हणजेच वेरूळ लेणी महाराष्ट्रात स्थित असून भारतातील सुरुवातीच्या युनेस्को जागतिक वारसास्थळांपैकी एक आहे. येथे बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मातील शिल्पकला असलेली गुहा मंदिरे आढळतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, महाराष्ट्र. So Ellora Caves are located in Maharashtra and are among India's earliest UNESCO World Heritage Sites. They are noted for rock-cut monuments representing Buddhist, Hindu and Jain traditions. So the correct answer will be option A, Maharashtra. पुढचा प्रश्न आहे, what is the theme of a World AIDS Day 2025? जागतिक एड्स दिन 2025 ची संकल्पना काय आहे? ऑप्शन्स आहेत: ओव्हरकमिंग डिसरप्शन, ट्रान्सफॉर्मिंग द एड्स रिस्पॉन्स, टेक द राईट पाथ, लेट कम्युनिटीज लीड आणि ऑप्शन डी, इक्वलाइज. तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक एड्स दिन 2025 ची संकल्पना मजबूत, समतोल आणि लवचिक HIV सेवा प्रणाली विकसित करण्यावरती भर देते. जागतिक एड्स दिन दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि त्याची सुरुवात WHO ने 1988 मध्ये केली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ओव्हरकमिंग डिसरप्शन, ट्रान्सफॉर्मिंग द एड्स रिस्पॉन्स. सो द 2025 वर्ल्ड एड्स डे थीम फोकस्ड ऑन स्ट्रेंथनिंग रेसिलिएंट and equitable HIV service. World AIDS Day is observed annually on 1st of December, was initiated by WHO in 1988. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. Ramban Sulai honey that was recently seen in the news is mainly produced in which region of India?
अलीकडेच बातम्यांमध्ये चर्चेत असलेले रामबन सुलई मध भारतातील कोणत्या प्रदेशात प्रामुख्याने तयार होते? ऑप्शन्स आहेत हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, मिझोरम आणि त्रिपुरा. तर विद्यार्थी मित्रांनो, रामबन सुलई मध जम्मू आणि काश्मीर मधील रामबन जिल्ह्यातील जंगली सुलई फुलांपासून तयार केले जाते. याला 2021 मध्ये जीआय टॅग मिळाला असून ओडीओपी योजनेअंतर्गत त्याचा प्रचार केला जात आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जम्मू आणि काश्मीर. So the Ramban Sulai honey is produced in Ramban district of Jammu and Kashmir from wild Sulai flowers. It received a GI tag in 2021 and is promoted under the ODOP scheme. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जम्मू अँड काश्मीर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, where was the 46th annual conference of Indian Association of the Study of Population held? इंडियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ पॉप्युलेशन IASP ची 46वी वार्षिक परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन्स आहेत कोलकाता, चेन्नई, मुंबई आणि न्यू दिल्ली. तर विद्यार्थी मित्रांनो, IASP ची 46वी वार्षिक परिषद कोलकात्यात मानववंशशास्त्रीय सर्वेक्षण संस्था म्हणजेच अँथ्रोपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचा विषय भारताच्या समावेशक विकासातील लोकसंख्यात्मक घटकांवरती केंद्रित होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कोलकाता. सो द 46th IASP annual conference was held in Kolkata at the Anthropological Survey of India. Its theme focused on demographic drivers of India's inclusive growth. So the correct answer will be option A, Kolkata. पुढचा प्रश्न आहे, संचार साथी is developed by which organization? संचार साथी ही प्रणाली कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आली आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, नीती आयोग, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर विद्यार्थी मित्रांनो, संचार साथी ही योजना दूरसंचार विभागाने मोबाईल सुरक्षेसाठी विकसित केली आहे. यामुळे मोबाईल ट्रॅक करणे, फसवणूक नोंदवणे आणि डिजिटल ओळख व्यवस्थापन करणे शक्य होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दूरसंचार विभाग. So the Sanchar Sathi is developed by Department of Telecommunication to enhance mobile security. It helps users track devices, report fraud and manage digital identity in India. So the correct answer will be option C, Department of Telecommunication. पुढचा प्रश्न आहे, which city is the venue of 7th India International Seaweed Expo and Summit 2026? 7वी इंडिया इंटरनॅशनल सीवीड एक्सपो अँड समिट 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन्स आहेत कोची, चेन्नई, बेंगलुरू आणि कोलकाता. तर विद्यार्थी मित्रांनो, 7वी इंडिया इंटरनॅशनल सीवीड एक्सपो अँड समिट 2026 कोची येथे आयोजित करण्यात येणार आहे. ही परिषद ICAR CMFRI द्वारे आयोजित केली जाते आणि सीवीड उद्योगातील जागतिक सहकार्याला चालना देण्याचा या परिषदेचा उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कोची. सो द 7th इंडिया इंटरनॅशनल सीवीड एक्सपो अँड समिट 2026 will be held in Kochi. It is hosted by ICAR CMFRI to promote global collaboration in the seaweed industries. So the correct answer will be option A, Kochi. Next question is, what is bioremediation that was recently mentioned in a news? अलीकडेच बातम्यामध्ये उल्लेख झालेली बायोरेमिडिएशन म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत क्लिनिंग पॉल्युशन युजिंग केमिकल स्प्रे, रासायनिक फवारणीद्वारे प्रदूषण साफ करणे. ऑप्शन बी आहे क्लिनिंग पॉल्युशन युजिंग मशीन्स, यंत्राच्या सहाय्याने प्रदूषण दूर करणे. ऑप्शन सी आहे बर्निंग वेस्ट टू रिड्यूस पॉल्युशन, कचरा जाळून प्रदूषण कमी करणे. आणि ऑप्शन डी युजिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू रिमूव्ह और ब्रेक डाऊन पॉल्युटंट, सजीवांचा वापर करून प्रदूषक नष्ट किंवा विघटित करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, बायोरेमिडिएशन प्रक्रियेत सूक्ष्मजीव आणि वनस्पतींचा वापर करून घातक प्रदूषकांचे निरुपद्रवी पदार्थांमध्ये रूपांतर केले जाते. ही पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पद्धत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सजीवांचा वापर करून प्रदूषक नष्ट करणे किंवा विघटित करणे. So the bioremediation uses microbes and plants to degrade pollutant into harmless substances. It is an eco-friendly and cost-effective method widely discussed for pollution control. So the correct answer will be option D, using living organisms to remove or break down pollutant. Next question आहे, the PM E-Drive scheme was launched by which ministry? PM E-Drive ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीज, अवजड उद्योग मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, वित्त मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, आणि ऑप्शन डी मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, पीएम ई ड्राईव्ह ही योजना अवजड उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेत इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुदान आणि चार्जिंगच्या पायाभूत सुविधा समाविष्ट असून ती 2028 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अवजड उद्योग मंत्रालय. So the PM E-Drive scheme was launched by the Ministry of Heavy Industries to promote electric mobility. It includes subsidies for EVs and charging infrastructure, and it extended up to 2028. So the correct answer will be option A, Ministry of Heavy Industries. प्रश्न आहे, which government department is the host of National Symposium on Naksha and Land Stack? नक्षा आणि लँड स्टॅक वरील राष्ट्रीय परिसंवाद कोणत्या सरकारी विभागाने आयोजित केला होता? ऑप्शन्स आहेत डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, डिपार्टमेंट ऑफ लँड रिसोर्सेस, भूमिसंपदा विभाग, डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इंटरनल ट्रेड, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, डिपार्टमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म अँड पब्लिक ग्रीव्हियन्सेस, प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभाग. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्षा आणि लँडस्टॅक वरील राष्ट्रीय परिसंवाद ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भूमिसंपदा विभागाने आयोजित केला होता. हा परिसंवाद 3 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जिओ स्मार्ट इंडिया 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भूमिसंपदा विभाग. So the National Symposium on Naksha and Land Stack was hosted by the Department of Land Resources under the Ministry of Rural Development. It was held on 3rd of December 2025 at Bharat Mandapam, New Delhi during Geo Smart India 2025. So the correct answer will be option B, Department of Land Resources. Next question आहे, National Center for Polar and Oceanic Research works under which ministry? National Center for Polar and Ocean Research कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहेत? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, संरक्षण मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस, पृथ्वी विज्ञान मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च हे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्य करते आणि भारताच्या अंटार्क्टिक व ध्रुवीय संशोधन कार्यक्रमाचे समन्वय करते. या संस्थेची स्थापना 1998 मध्ये झाली असून ती वास्को द गामा, गोवा येथे आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस, पृथ्वी विज्ञान मंत्रालय. So the National Center for Polar and Ocean Research functions under the Ministry of Earth Science and coordinates India's Antarctic and Polar Research Program. It was established in 1998 and is located at Vasco da Gama, Goa. So the correct answer will be option D, Ministry of Earth Sciences. Next question आहे, वोरयूर कापसाची साडी आणि थुईमल्ली तांदूळ कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? वोरयूर कॉटन सारी अँड थुईमल्ली राईस बिलॉंग टू विच स्टेट? ऑप्शन्स आहेत तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओडिशा. तर विद्यार्थी मित्रांनो, वोरयूर कापसाची साडी आणि थुईमल्ली तांदूळ ही तमिळनाडूची पारंपरिक उत्पादने असून त्यांना अलीकडेच जीआय टॅग प्राप्त झाला आहे. यामुळे तमिळनाडूतील एकूण जीआय उत्पादनांची संख्या 74 झाली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तमिळनाडू. सो द वोरयूर कॉटन साडी अँड थुईमल्ली राईस आर ट्रेडिशनल प्रोडक्ट्स फ्रॉम Tamil Nadu that recently received the GI tag. With these, Tamil Nadu's total GI products increased to 74. So the correct answer will be option A, Tamil Nadu. Next question आहे, which banks are listed as domestic systemically important banks in RBI's 2025 list? RBIच्या 2025च्या यादीत कोणत्या बँका डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत? ऑप्शन्स आहेत ICICI बँक, युको बँक आणि कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक आणि येस बँक, बँक ऑफ बरोदा, ॲक्सिस बँक आणि ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक आणि ICICI बँक. तर विद्यार्थी मित्रांनो, RBIने 2025 साठी SBI, HDFC आणि ICICI बँक यांना डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक्स म्हणून घोषित केले आहे. या बँका टू बिग टू फेल मानल्या जातात आणि त्यांना अतिरिक्त CET1 भांडवली बफर राखणे आवश्यक असते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, SBI, HDFC आणि ICICI बँक. So RBI identified SBI, HDFC and ICICI Bank as domestic systemically important bank for 2025. These banks are considered too big to fail
and must maintain additional CET1 capital buffers. So the correct answer will be option D, SBI, HDFC and ICICI Bank. Next question is, the rock eagle owl is mainly found in which region? Rock eagle owl प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळतो? ऑप्शन्स आहेत साऊथ एशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, सेंट्रल आफ्रिका. तर विद्यार्थी मित्रांनो, रॉक ईगल आऊल प्रामुख्याने भारत, नेपाळ आणि पाकिस्तानसह दक्षिण आशियामध्ये आढळतो. IUCN ने याला लिस्ट कन्सर्न श्रेणीत समाविष्ट केले असून तो खडकाळ व झुडपी जंगल भागामध्ये राहतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, दक्षिण आशिया. So the rock eagle owl is mainly found in South Asia, including India, Nepal, Pakistan. It is listed as least concerned by the IUCN and inhabits rocky and scrub forest regions. So the correct answer will be option A, South Asia. पुढचा प्रश्न आहे, which Indian official has assumed the chairship of International IDE for 2026? 2026 साठी इंटरनॅशनल IDEA चे अध्यक्षपद कोणत्या भारतीय अधिकाऱ्याने स्वीकारले आहे? ऑप्शन्स आहेत ज्ञानेश कुमार, सुकुमार सेन, सुखबीर सिंग संधू, विवेक जोशी. तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी 2026 साठी इंटरनॅशनल IDEA चे अध्यक्षपद स्वीकारले आहे. रोटेशन प्रणाली अंतर्गत भारताची निवड अध्यक्ष म्हणून झाली असून भारत 2033 पर्यंत हे पद भूषवेल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ज्ञानेश कुमार. चीफ इलेक्शन कमिशनर ज्ञानेश कुमार assumed the chairmanship of International IDEA for 2026. India was elected as chair under the rotational system and will hold the post till 2033. So the correct answer will be option A, Jnanesh Kumar. पुढचा प्रश्न आहे, what is the name of India's third indigenously built nuclear powered ballistic missile submarine? भारताच्या तिसऱ्या स्वदेशी अणुऊर्जेवर चालणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडीचे नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत INS अरिहंत, INS कावेरी, INS अरिधामन आणि INS चक्रा. तर विद्यार्थी मित्रांनो, INS अरिधामन ही ATV प्रकल्पांतर्गत भारताची तिसरी स्वदेशी अणुऊर्जेवर चालणारी स्वदेशी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. ही अरिहंत वर्गातील दुसरी पाणबुडी असून भारताची अण्वस्त्र प्रतिबंधक क्षमता अधिक मजबूत करते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, INS अरिधामन. So this INS Aridhaman is India's third indigenously built nuclear powered ballistic missile submarine under the ATV project. It is the second submarine of the Arihant class and strengthens India's nuclear deterrence capability. So the correct answer will be option C, INS Aridhaman. पुढचा प्रश्न आहे, the मेरा गाव मेरी धरोहर program was launched by which ministry? मेरा गाव मेरी धरोहर कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ कल्चर, मिनिस्ट्री ऑफ टुरिझम, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स. ग्रामीण विकास मंत्रालय, संस्कृती मंत्रालय, पर्यटन मंत्रालय आणि आदिवासी कार्य मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, मेरा गाव मेरी धरोहर कार्यक्रम संस्कृती मंत्रालयाने राष्ट्रीय सांस्कृतिक मॅपिंग मोहिमेअंतर्गत सुरू केला आहे. या कार्यक्रमाद्वारे भारतातील गावांची सांस्कृतिक वारसा माहिती डिजिटल स्वरूपात एका केंद्रीय पोर्टलवरती नोंदवली जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, संस्कृती मंत्रालय. मेरा गाव मेरी धरोहर program was launched by the Ministry of Culture under the National Mission on Cultural Mapping. It digitally documents cultural heritage of village across the India through a central portal. So the correct answer will be option B, Ministry of Culture. Next question आहे, which day is observed as International Cheetah Day every year? दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्ता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 1 डिसेंबर, 2 डिसेंबर, 3 डिसेंबर आणि 4 डिसेंबर. तर चित्ता संवर्धनाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी 4 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चित्ता दिन साजरा केला जातो. नामिबियामध्ये सर्वाधिक चित्त्यांची लोकसंख्या आहे आणि भारतात क्रुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ते पुनर्स्थापित केले जात आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 4 डिसेंबर. So International Cheetah Day is observed on December 4 to raise awareness about cheetah conservation. Namibia hosts the largest cheetah population and India is restoring cheetahs at Kuno National Park. So the correct answer will be option D, December 4. Next question आहे, the National Forensic Infrastructure Enhancement Scheme is an initiative of which ministry? National Forensic Infrastructure Enhancement Scheme कोणत्या मंत्रालयाची योजना आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गृह मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, शिक्षण मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर एन्हान्समेंट स्कीम ही गृह मंत्रालयाद्वारे राबवली जाते.
ही योजना 2024 मध्ये सुरू करण्यात आली असून 2029 पर्यंत फॉरेन्सिक प्रयोगशाळा बळकट करणे आणि NFSU कॅम्पस वाढवणे हा तिचा उद्देश आहे. त्यामुळे ऑप्शन बी गृहमंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. So this National Forensic Infrastructure Enhancement Scheme is implemented by the Ministry of Home Affairs. Launched in 2024, it aims to strengthen forensic labs and expand NFSU. So the correct answer will be option B, Ministry of Home Affairs. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित MCQ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या करंट अफेअर्स सोबतच महत्त्वाचे MCQ आणि MCQ ची उत्तरे डिस्कस केलेली आहेत. ही सिरीज तुमची एक्झाम होईपर्यंत अशी सुरू राहणार आहे. त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला आता सबस्क्राइब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आमची जी लाईव्ह बॅच 1 जानेवारीपासून सुरू झाली आहे, त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.